ಇದು ಶನಿ ಮಂದಿರ 200 ವರ್ಷದ ಇತಿಹಾಸ ಇದ್ದಿದ್ದ ಪ್ರಾಚೀನ ಶನಿ ಮಂದಿರ. ಇವತ್ತು ಶನಿ ಜಯಂತಿ ಮತ್ತು ಅಮಾವಾಸ್ಯ. ಇವತ್ತು ಒಂದು ವಿಶೇಷ ದಿನ ಇದೆ. ಶನಿ ಜನ್ಮ ಆಗಿದೆ. ಬೆಳಗ್ಗೆ 6 ಗಂಟೆಯಿಂದ ರಾತ್ರಿ 11 ಗಂಟೆವರೆಗೆ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ಎಲ್ಲ ಟ್ರಸ್ಟಿ ಕೂಡ ಬರೆಯಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ಶನಿ ಜನ್ಮ ಆದಮೇಲೆ ಶನಿ ಹೋಮ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಮತ್ತು ತೈಲಾಭಿಷೇಕ, ರುದ್ರಾಭಿಷೇಕ ಮತ್ತು ಪಂಚಾಮೃತ ಅಭಿಷೇಕಗಳು ನಡೆಯುತ್ತಾ ಇದೆ. ಆಮೇಲೆ ಹೀಗೆ ಮಹಾ ಆರತಿಯಾಗಿ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ಹಂಚುತ್ತೇವೆ. ಅಧ್ಯಾಪಕ ಮನತನದಿಂದ ಎಲ್ಲ ಜನರನ್ನು ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಅಂತ ನಾನು ಶನಿದೇವರ ಕಡೆ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ ಎಲ್ಲರಿಗೂ आरोग्य वहिस्ते. धन्यवाद. गल्ली येथील प्राचीन अशा श्री शनेश्वर मंदिरामध्ये शनेश्वर जयंती निमित्त मंगळवार दिनांक 27 रोजी वैशाख वद्य अमावास्या तिथीच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मंदिरामध्ये सकाळी सूर्योदयाच्या वेळेला श्री शनी महाराजांचा जन्मकाळ संपन्न झाला. त्याच्यानंतर श्री शनिदेवाला रुद्राभिषेक करण्यात आला. रुद्राभिषेक झाल्यानंतर भक्तांच्याकडून तैलाभिषेक, त्याच्यानंतर शनी शांती, तीळ होम, शनी रुद्र होम हे सगळे विधी करण्यात आले. त्याच्यानंतर देवाची अलंकार सेवा करून देवाला महानैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली. सकाळपासून भक्तांनी मोठ्या संख्येने मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केलेली आहे. दक्षिण भारतामध्ये प्रख्यात असं हे आमचं मंदिर असून केवळ बेळगावच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथून देखील भक्त मंडळी आमच्या देवाच्या दर्शनासाठी येत असतात. इथल्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे एक असं आहे की अशा तऱ्हेची मूर्ती भारतामधल्या कुठल्याही शनी मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आलेली नाही. ही जी मूर्ती आहे ह्या मूर्तीला वीर स्थितीमधील मूर्ती असं म्हणतात आणि त्या मूर्तीचं काम, कोरीव काम त्या मूर्तिकारांनी एवढं सुबक पद्धतीने केलेलं आहे की उज्जैनच्या पुजाऱ्यांनी देखील येऊन आमच्या बेळगावच्या मूर्ती बघून शनिदेवाची त्यांनी म्हटले की अशा तऱ्हेची मूर्ती संपूर्ण भारतात कुठेही नाही. तर आपलं जे शनी मंदिर आहे ते अत्यंत जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जात आहे. लोक जे काही नवस करतात किंवा आपली मागणी करतात किंवा आपल्या साडेसातीतून आपले त्रास दूर व्हावे तशी प्रार्थना करतात, त्याला शनी महाराज हमखास फळ देतात अशी भक्तांची धारणा आहे. आणि आम्ही संपूर्ण जगामध्ये शांतता लाभून दे, सगळ्या जगातील जनतेला सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर लाभून दे म्हणून विशेष पूजा केलेली आहे. तसेच आपल्या देशाच्या सीमेवर जे शत्रू देशाला आपल्या सतावत आहेत त्यांच्याशी 4 हात करण्यासाठी आपलं भारतीय सैन्य दल जे आहे त्यांचं मनोबल देखील असंच कायम राहून दे अशी आम्ही श्री शनेश्वर चरणी प्रार्थना केलेली आहे. एकंदर सगळ्या जगातील लोकांना उत्तम आरोग्य, धन, ऐश्वर्य, आयुर, आरोग्य लाभून दे अशी आम्ही शनेश्वर चरणी प्रार्थना केलेली आहे.